मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू आहे एसएफडी अँड बीएमडी डायग्राम किंवा एसएम शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. हा टॉपिक आपला सुरू आहे आणि त्याच्यामधले याच्या आधी आपण सिम्पली सपोर्टेड बीमचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत, ओव्हरहँग बीमचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत आणि आता या चॅप्टरचा लास्ट पार्ट म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीमचे आपण प्रॉब्लेम बघणार आहे. आता बघा, कॅन्टिलिव्हर बीमचे प्रॉब्लेम अत्यंत सोपी प्रॉब्लेम्स आहेत सिम्पली सपोर्टेड आणि ओव्हरहँग बीम पेक्षा. कारण याच्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर्स बद्दल काहीच येणार नाहीये. याच्यामध्ये मुवमेंट वगैरे काढायची काहीच गरज नाहीये कॅन्टिलिव्हर बीम मध्ये. तर सर्वात आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कॅन्टिलिव्हर बीम कशाला म्हणतात. तर कॅन्टिलिव्हर बीमची मी तुम्हाला डेफिनेशन लिहूनच दिली होती, पण एक वेळा डबल बघून घ्या कॅन्टिलिव्हर बीम कशाला म्हणतात. तर कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय असते की जे बीम एका साईडला फिक्स राहते, एका साईडला काय राहते, फिक्स राहते हे अशी, आणि एका साईडला अशी खुली राहते. हे या बीमली कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. या बीमली कोणती बीम म्हणतात, कॅन्टिलिव्हर बीम. त्याच्यानंतर याची डेफिनेशन आहे वेन ए बीम is fixed at one end and other end free, other end free, at other end free, then a beam is called cantilever beam. Is called cantilever beam. Cantilever beam. बघा, ज्याची एक एंड काय राहतो, फिक्स राहतो, आणि अदर काय राहते, फ्री एंड राहते. त्या बीमला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात. त्या बीमला काय म्हणतात, कॅन्टिलिव्हर. तुम्ही असं सर मग याच्यावर रिॲक्शन कशी अप्लाय होते, याच्यावर रिॲक्शन कशी अप्लाय होते बघा. कॅन्टिलिव्हर बीमवर फक्त एकच रिॲक्शन अप्लाय होते, ते म्हणजे की व्हर्टिकल. ही अशी समजा बीम आहे, ती अशी रिॲक्शन अप्लाय होते. तर सिम्पली सपोर्टेड बीम झाली रिॲक्शन ऑफ आय, बस एकच रिॲक्शन, दुसरी तर नाहीच ना. हे याची रिॲक्शन अप्लाय होणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट नोट लिहा लागेल. आपण एक तुम्हाला माहिती आहे क्लॉकवाईज फिरलं तर काय म्हणतो, पॉझिटिव्ह, आणि अँटी क्लॉकवाईज फिरलं तर काय म्हणतो, निगेटिव्ह. कॅन्टिलिव्हर मध्ये कॅन्टिलिव्हर बीम मध्ये क्लॉकवाईज मुवमेंट होत असेल तर निगेटिव्ह साईन घ्यायची. आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये अँटी क्लॉकवाईज मुवमेंट मध्ये अँटी क्लॉकवाईज मुवमेंट होत असेल तर पॉझिटिव्ह साईन घ्यायची.
अजून एक कंडिशन आहे, क्लॉकवाईज मध्ये निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज मध्ये पॉझिटिव्ह. हे फक्त कॅन्टिलिव्हर बीम मध्ये यूज आहे. त्याच्यानंतर आपण बाकीच्या बीम मध्ये काय करतो, लेफ्ट साईड पासून फोर्स सोडत असतो. तर इथं आहे की नाही, राईट साईड पासून फोर्स घ्यावे. कुठून? राईट साईड पासून सोडा. आधी आपण काय करत होतो, लेफ्ट साईड आपण काय करत होतो, राईट साईड पासून हे करत होतो ना, म्हणजे की एक राईट साईड पासून एक लाईन मारत जाऊ, काउंटिंग करत जाऊ लेफ्ट पासून. तर इथं काय करावं लागते, राईट साईडला लाईन मारायची आणि काउंटिंग करावं लागते, लेफ्ट साईडला लाईन मारायची काउंटिंग करायची राईट साईड पासून. हे लिहून घ्या तुम्ही याआधी. त्यानंतर अजून एक नोट लिहून घेता, मुवमेंट घेताना बाईक चालू पण करा, आवाज येऊ राहिला खरखर खरखर. अजिंक्य, मुवमेंट घेताना राईट साईड वाले फोर्स घ्यावे. सोपीच आहे. चला, हा चॅप्टरच खतम झाला. आता 5-6 प्रॉब्लेम घेऊ पण याच्यात. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, कॅन्टिलिव्हर बीमचा 1 नंबर सोपी टॉपिक आहे. पुस्तकामध्ये आहे की पहिला स्टार्टिंग इथूनच आहे कॅन्टिलिव्हर पासून. सर्वात शेवटचं सिम्पली सपोर्टेड. आपण कठीणवाला पहिली घेतलं, आता सोपीवाला आता पुरा. काहीच नाही या बीम मध्ये. एक कॅन्टिलिव्हर बीम, एक कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन 2.5 मीटर, कॅरीज 3 UDL. ते कॅरीज 3 पॉईंट लोड ना, कॅरीज 3 पॉईंट लोड. मी असं करतो, सर्व क्वेश्चन लिहितो आणि नंतर मग तुम्हाला एवढे क्वेश्चनची रेकॉर्डिंग काही करत नाही. लक्ष द्या, एक मिनिट प्रॉब्लेम लिहिलेला आहे मी, आता इकडे वाचून सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम. एक कॅन्टिलिव्हर बीम ऑफ ए स्पॅन 2.5 कॅरीज 2.5 मीटर आहे, 2.5 मीटर carries the 3-point load of 1 kilonewton, 2 kilonewton, and 3 kilonewton at 1 meter, 1.5 meter, and 2.5 meter from fixed end. फिक्स एंड पासून दिलेलं आहे. ड्रॉ द एसएफटी अँड बीएमडी डायग्राम. आता सर्वात आधी आपल्याला आहे की काय करायचं आहे, की आपल्याला डायग्राम काढायची. अत्यंत सोपी डायग्राम आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, एक कॅन्टिलिव्हर बीम. तर कॅन्टिलिव्हर बीमची एक डायग्राम काढून टाकायची. खूप सोपी प्रॉब्लेम्स आहे कॅन्टिलिव्हर बीमचं. हे आहे कॅन्टिलिव्हर बीम. यश, एवढं तर डायग्राम कोणाला पण काढता येईल. ही कॅन्टिलिव्हर बीम आहे. वन साइड काय राहते, फिक्स राहते. किती आहे, 2.5 मीटर स्पॅन. 2.5 मीटर स्पॅन आहे. हे आहे 2.5 मीटर स्पॅन. त्यानंतर 3 पॉईंट लोड एक आहे 1 किलोमीटरचा. या डिटेल दिलं नाही या प्रॉब्लेम मध्ये. 1 किलोमीटर, एक आहे 2 किलोमीटर आणि एक आहे 3 किलोमीटर. युडिएल दिलं नाही तर अजूनच सोपी झालं हे प्रॉब्लेम. त्यानंतर पहिलं 1 मीटरवर आहे लेफ्ट फिक्स पासून ना. दुसरं आहे 1.5, हे लिस्ट 1.5 आहे. तिसरा आहे 2.5 मीटर. तिथं दिलं एवढं दिलं 1 मीटर. त्यानंतर आता काय, की याला एक रिएक्शन. आता याचं रिएक्शन कशी अप्लाय, रिएक्शन याला अशी अप्लाय. कॅन्टिलिव्हर बीम आहे ते रिएक्शन. रिएक्शन ऑफ ए, याला नाव देऊन देऊ आपण. याला नाव देऊ ए, सिक्वेन्स वाईज देऊन देऊ बी सी टी, आणि हा झाला रिएक्शन ऑफ आर. तर सर्वात आधी आपल्याला रिएक्शन ऑफ आर ए काढायचे. तर रिएक्शन ऑफ आर ए जर काढायचं असेल तर आपल्याला मुवमेंट काढायची गरज नाही या प्रॉब्लेम मध्ये. कॅन्टिलिव्हर बीम मध्ये मुवमेंट काढण्याची गरज नाहीये. फक्त एकाने समिशन ऑफ एफ ऑफ आय काढायचं. समिशन ऑफ एफ ऑफ आय वर गेला तर प्लस आणि खाली आला तर मायनस. तुम्ही असं मुवमेंट काढायचं, दोन फोर्स असले, दोन सपोर्ट असते तर मग मुवमेंट काढायला लागते. याच्यात एका याच्यात मुवमेंट काढायची गरज नाही. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. आरे कुठे चालला, हा आरे कुठे चालला, वर चालला, मग प्लस. 1 किलोमीटर आहे, कुठे चालला, खाली चालला. तर मग हा किलोमीटरचं कन्वर्ट पण नाही केलं मी, नाव दिलं तर चालते, पण सर्व सर्व किलोमीटर मध्ये 1.
2 किलोन्यूटन कुठे चालला खाली, म्हणून -2. 3 किलोन्यूटन कुठे चालला खाली, म्हणून -3. म्हणजे की समिशन ऑफ एफ ओ वाय इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन नुसार समिशन एफ ओ वाय काय असते 0 जाते. हे आपण हा टॉपिक इक्विलिब्रियम मध्येच बघितला होता आपण मेकॅनिक्स मध्ये. आणि इक्विलिब्रियमची कंडिशन आहे, इक्विलिब्रियम कंडिशन हा 0. म्हणजे आर ए -1 -2 -3 होते -6, आणि -6 जर ट्रान्सफर झाला काय होतं +6. आर ए इज इक्वल टू 6 किलोमीटर. आर ए झाला 6 किलोमीटर. आता सिंपल आपण एसेट कॅल्क्युलेशन काढू. आता बघा एसेट कॅल्क्युलेशन कसे करतात. एसेट कॅल्क्युलेशन इथं थोडंसं हे आहे, ट्विस्ट आहे. कारण आपल्याला आता आपण याच्या आधीच्या ह्याच्यात सिम्पली सपोर्टेड ओव्हर एंड मध्ये लेफ्ट हँड साईड पासून घेतो सपोज, आता इथं राईट हँड साईड पासून घ्यायला, म्हणून हा ट्विस्ट आहे. आता लक्ष द्या सर्वात आधी, पण हे याच्या देखील बेंडिंग मुवमेंट मध्ये आपल्याला राईट हँड साईड पासून घ्यायला, एसिड कॅल्क्युलेशन मध्ये तो वर खालीच घेत असतो ना. तर लक्ष द्या कसं आहे ना, सर्वात आधी काय करायचं. आता एसएफ आपल्याला करायला लागेल, एसएफ ऍट ए, एसएफ ऍट बी, एसएफ ऍट सी आणि एसएफ ऍट डी. हे सर्व आपल्याला पॉईंट काढायचे, ए बी सी डी, ए बी सी डी. एसएफ ऍट ए, एसएफ ऍट बी, एसएफ ऍट सी आणि एसएफ ऍट डी. सेम बिलकुल. आता राईट हँड साईडचा आपण घेऊन आलो. आता या एसिड कॅल्क्युलेशन मध्ये एक वेळा बघा हे कसं आहे. आता हे एक मी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला, अशी अशी डायग्राम आहे. आहे 6 किलोमीटर, आहे 1 किलोमीटर, आहे 2 किलोमीटर, आणि हे किती आहे 3 किलोमीटर. हे दिला ए बी सी डी. आता काय करायचं, एक फोर्स राईट हँड साईडला आपण लावला. आता फोर्स राईट हँड साईडला तर घेतलो आपण, तर इथं काय करायचं, राईट हँड साईड पासून काउंटिंग करायची. राईट हँड साईड पासून काय करायची, काउंटिंग करायची. समजत का मी काय म्हणत आहे. आता जर समजा आपण राईट हँड साईड पासून जर कॅल्क्युलेशन केले तर किती कसं होईल मग सांगा बरं. राईट हँड साईड पासून जर कॅल्क्युलेशन केले तर इक्वल घेतली, पहिली 1 हा डाऊनवर्ड, 2 डाऊनवर्ड आणि 3 डाऊनवर्ड. लक्ष द्या एक. तसं न करता आपण काय करू, राईट हँड साईडला आपण एक फोर्स मारलेला आहे, तर कॅल्क्युलेशन लेफ्ट हँड साईडचे घेऊ, म्हणजे की आपला आन्सर येईल. आता बघा लेफ्ट हँड साईडला काय आहे सांगा बरं. हा 6 काय चालला वर चालला ना, 6 फूट चालला, हा 6 फूट चालला वर, तर इथं अपवर्ड घ्या 6 किलोमीटर. त्यानंतर एक बी वर आपण एक लाईन मारली. आता किती फोर्स येऊ राहिले, एक 6 किलोमीटर वर चालला. मग पहिले सारखं कन्फ्युजन होऊ शकते त्याच्यात, म्हणून एक मग असं पण चालते, मी चेक केलं असं पण चालते. 6 -1 किती उरालं 5 किलोन्यूटन. 5 किलोमीटर. आता एक सी पॉईंट वर एक राईट साईडला लाईन मारली आपण, तर याच्यातून किती फोर्स येऊ राहिले, एक 6 वर येऊ राहिला, एक 1 खाली येऊ राहिला आणि एक 2 खाली येऊ राहिला. 6 -1 -2 म्हणजे किती येऊ राहिला 3 किलोन्यूटन. 3 किलोमीटर. आणि डी वाला काय राहतो, डी वाला तर 0 राहतो. सर्वात शेवटचा काय राहतो 0. बाकी काही चेंजेस नाहीये, फक्त बी मध्ये चेंजेस झालेला आहे. याची चेंज करायची काहीच गरज नाहीये. तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आता काय करायचं माहिती आहे का, याची डायग्राम काढून आपण एक अंडरलाईन ओढली याची. सांगा पहिला किती आला 6, तो इथे सर 6. हा बोला. सर ते बी लेफ्ट बी राईट घ्यायचं नाही का. म्हणजे याच्यात युडिएल नाही ना, युडिएल असलं तर घेतो ना बी लेफ्ट. युडिएल आहे का याच्यात, नाही सर. म्हणून युडिएल नसला तर नाही घेतो. युडिएल जर अटॅच असला तरच घेतो आपण, ते म्हणजे फोर्सच्या लागून असला तर. ए आहे 6 किलोमीटर, बी आहे 5 किलोमीटर, सी आहे 3 किलोमीटर आणि डी आहे 0. म्हणजे डायग्राम अशी. आणि युडिएल नसला तर आपण स्ट्रेट लाईन घेत असतो असं, गाडी
येण्या का लक्षात हा पॉईंट ना वरचा नाही. समजून आलं का तुम्हाला? डायग्राम समजली का सांगा. शेअर फोर्स डायग्राम समजली का? पॉझिटिव्ह. आपण काहीच नाही केलं. एक 6 किलोमीटर दिलं, एक 5 किलोमीटर इथं लावला आणि एक 3 किलोमीटर. पहिले स्ट्रेट असा असं म्हणून घ्यायची लाईन एकदम पद्धतशीर असं 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 असं. जर समजा युडिएल दिलं असेल तर आपण इनक्लाइन मारतो. युडिएल असली तर काय करतो इनक्लाइन. पहिले युडिएल नव्हतं म्हणून हे प्रॉब्लेम सुटले होतं. समजलं तुम्हाला प्रॉब्लेम? एसएफटी. आता बीएम कॅल्क्युलेशन. आता बीएम कॅल्क्युलेशन इथले हॅलो सर, त्याने फक्त एसएफ डायग्राम सांगितलं ड्रॉ करायला क्वेश्चन मध्ये. एसएफ डायग्राम सांगितलं फक्त ड्रॉ करायला क्वेश्चन मध्ये. हे डायग्राम साइडला करायचे. बाकीच्या डायग्राम करायचे. या डायग्राम इम्पॉर्टंट. आता लक्ष द्या एक मिनिट. आता बीएम कॅल्क्युलेशन करत आहे आपण. आता बीएम कॅल्क्युलेशन करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्लॉकवाईज घेतलं तर निगेटिव्ह अँटी याच्यात कॅन्टिलिव्हर बीम मध्येच फक्त लक्षात ठेवता. बीएम ऍट ए, बीएम ऍट बी, बीएम ऍट सी, बीएम ऍट डी. त्याच्यानंतर आपण बीएम कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही जर चेक केलं असेल तर आपण काय करतो, तो पहिला फोर्स आणि आखरी फोर्स काय घेत होतो, 0 घेत होतो. याच्यात तसं चालत नाही. याच्यात पहिला फोर्स 0 येणार नाही. याच्यात फक्त शेवटचा फोर्स 0 येईल. याच्यात फक्त कुठला फोर्स 0 येणार, फक्त शेवटचा फोर्स 0 येईल. पहिला फोर्स 0 येणार नाही बीएम मध्ये. याच्यात पहिला फोर्स 0 येणार नाही. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये राईट हँड साइड पासून डिस्टन्स घ्या. कुठून याची डिस्टन्स राईट हँड साइड. एक वेळ डबल डायग्राम काढतो मी. डायग्राम बघा अशी. हा होता रे आरे. आरे किती आला होता आपला? 6 किलोमीटर. एक डाउनलोडचे 3 लोड होते. हे 1 2 3. हे 1 मीटर वर आहे. हे 1.5 मीटर वर आहे. आणि हे 2.5 मीटर वर आहे. आता आहे की बेंडिंग मुवमेंट घेताना लक्ष द्या. इथं सेकंड मध्ये चेंजेस आहे. इथं नाव पण देऊन द्या आपण. ए बी सी डी. ए बी सी डी. तर सर्वात आधी काय करायचं लक्ष द्या. आता आपल्याला बेंडिंग मुवमेंट ऍट पॉईंट ए वर घ्यायचं आहे. बेंडिंग मुवमेंट कशावर घ्यायचा आहे? ऍट पॉईंट ए वर घ्यायचा आहे. ए वर. ए वर घेताना, ए वर बेंडिंग मुवमेंट घेताना तर सर्वचे सर्व फोर्स इकडे ट्रान्सफर करायचे. आता बघा पहिला फोर्स. या पहिल्या फोर्सच्या इकडे बघा. हा कसा फिरायला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज सांगा. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? इकडे क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असलं तर काय घेतो आपण याच्यात? निगेटिव्ह. म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 1. 1 मल्टिप्लाय बाय 1. याच्यात लक्षात ठेवता क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह आहे. हा सगळा कसा फिरायला? सेकंडवाला कसा फिरायला? क्लॉक की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज फिरायला. म्हणजे की -2 मल्टिप्लाय बाय 1.5. ए पासून कव्हर अप डिस्टन्स. राईट हँड साइडचे सर्व फोर्स घ्यायचे आपण. राईट हँड साइड पासून काउंटिंग करतो ना. याच्या आधी आपण कुठून करत होतो? लेफ्ट हँड साइड पासून करत होतो. आणि इथं कसं आहे? राईट हँड साइड पासून. त्याच्यानंतर सी वाला इथं चेंजेस आहे फक्त बेंडिंग मुवमेंट मध्ये. हा कसा फिरायला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? हाय क्लॉकवाईज. म्हणजे -3 मल्टिप्लाय बाय 2.5. 3 मल्टिप्लाय बाय 2.5 किती येते आन्सर? कॅल्क्युलेट करा बरं. हे डायग्राम मी कट करतो. समजलं का तुम्हाला? सांगा. समजलं का? समजलं का सांगा ना. सर्वांना समजलं? त्याच्यानंतर याचा -11.5. -11.5 किलो न्यूटन मीटर. आता बी पॉईंट पासून, आता डबल बघा. आता बी पॉईंट पासून डबल मी एक डायग्राम काढतो बीएम कॅल्क्युलेशन साठी.
इथं बघा एक वर डबल बघा कसं आहे. ही अशी डायग्राम होती आपली खाली लिहिली. बाईक बंद करा. 6 किलोमीटर. हे होतं 1 2 3. हा होता ए बी सी डी. हे डिस्टन्स होतं 1. हे होतं 1.5 आणि हे होतं 2.5. आता लक्ष द्या इथून. आता हे जर 1.5 आहे तर हे इक्वल डिस्टन्स किती आहे सांगा बरं. इतकं डिस्टन्स किती आहे? इतकं डिस्टन्स किती आहे? 0.5. हे आहे 0.5. बरं आणि हे इतकं डिस्टन्स किती आहे मग? हे डिस्टन्स किती आहे? 2.5 मधून 1 गेला किती राहिले? 1.5. 1.5. आता किती आता आपल्याला मुवमेंट कुठून घ्यायची आहे? बी पासून. आता इथं फोर्स आपण राईट हँड साईड पासून घेऊन राहिलो. आता हा फोर्स येणार नाही. आता बी पासून मुवमेंट घ्यायची. तर याच्यात कसं येणार माहिती आहे काय? सी पासून फोर्स फिरवा. सांगा कसं येईल क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? सर एकदा डायग्राम परत सांगा ती. हे डायग्राम तर जशी आहे तशीच आहे आपली पहिली. नाही 0.5 कसं काय घेतलं? हे डिस्टन्स किती आहे? 1 आहे. आता हे 1. डिस्टन्स किती आहे मग? हे बीसी किती आहे? टोटल एवढं 0.5. 1.5 मधून 1 मायनस केलं तर 0.5. आणि हे टोटल डिस्टन्स आहे 2.5. हे किती आहे? 2.5. 2.5 मधून हा 1 जर मायनस केला तर आपल्याला बीडी किती? बीडी 1.5. येता का लक्षात? येता का लक्षात? अरे हे पाय टोटल डिस्टन्स आहे 2.5. 2.5 मधून 1 मायनस केलं तर हे काढायचं असतं 1.5 येते. आता हा सी वाला कसा फिरला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आहे म्हणजे मायनस 2 मल्टिप्लाय बाय 0.5. 2 मल्टिप्लाय बाय 0.5. त्याच्यानंतर हा सी वाला कसा फिरला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज म्हणजे मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1.5. बी पासून घेऊन आलो मुवमेंट. पण आता राईट हँड साईडचं याच्या आधी आपण कुठून घेतो? लेफ्ट हँड साईड पासून घेतो. सिम्पली सपोर्टेड बीम आणि ओव्हर हँग बीम मध्ये इथं राईट हँड साईड बस हा चेंजेस आहे. एसएफ मध्ये काही चेंजेस नाही. किती येते याचा कॅल्क्युलेशन? -5.5. -5.5 किलोमीटर. आता ज्यावेळेस आता आपण ऍट पॉईंट सी काढू तर सी काढू तर याच्यावरच बघा. आता सी काढू तर सीडीचं डिस्टन्स किती आहे? सीडीचं डिस्टन्स किती म्हणजे सीडी टोटल डिस्टन्स आहे 2.5. 1. 2.5 मधून 1.5 मायनस केलं तर किती उरालं? 1. 1. सीडी डिस्टन्स 1 उराला. मग ऍट पॉईंट सी वर आपण कसा उराला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? तिसरा नंबर Clockwise. Clockwise. -3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे इथे -3 किलोन्यूटन मीटर. किलोमीटर मीटर याचं युनिट झालं. समजलं का सांगा? समजलं का? एक वर डबल सांगतो मी तुम्हाला सर्व समजा. एक वर डबल बघा. एक वर डबल बघा. पूर्ण डायग्राम पहिले कट करतो आणि आता तुम्हाला पूर्ण पद्धतशीर समजावून सांगतो. सोपीच आहे काहीच नाही का? आता लक्ष द्या एक वेळ डायग्राम पुन्हा काढतो. जर समजा हे डायग्राम असेल हा ए हा बी हा सी आणि डी. हे किती होतं? 6 किलोमीटर. 6 किलोमीटर इथं पोहोच होता. एक इथं होता. एक इथं. एक पॉईंट. हे डिस्टन्स किती होतं? हे होतं 1. इथून निघायचं ना. हे डिस्टन्स किती होतं? 1.5 आणि हे डिस्टन्स किती होतं? 2. सर्वात पहिले आपण काय घेतला? पहिले मुवमेंट ए वर घेतला. मुवमेंट कशावर घेतला? ए वर. आता ए वर जर मुवमेंट घेऊन आलो तर इथं काय नाही 1 2 3 होतं. ए वर जर मुवमेंट घेत होतो तर आपल्याला काय घेतला आपण? इथून फोर्स घेतला. हा घेतला. हा असा फिरला. हे असं 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 1 मल्टिप्लाय बाय 1. मग हा असा फिरला. 2 मल्टिप्लाय बाय 1 नंतर असा फिरला. 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय 1.5 आणि 3 मल्टिप्लाय बाय 2 हे पैकी लिहिला. म्हणजे 1 मल्टिप्लाय 1 2 मल्टिप्लाय 1.5 3 मल्टिप्लाय बाय 2.5. पण हे अँटी क्लॉकवाईज फिरून राहिले तर निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह.
काही प्रॉब्लेम इथपर्यंत येता का लक्षात? काही प्रॉब्लेम कोणाला? नो सर. सर ते त्याच्यानंतर बीम कोणत्या प्रकारचे आहे सर? ते क्लॉकवाईज फिरलं तर प्लस येईल ना? नाही, इथं याच्यात वेगळं आहे. क्लॉकवाईज फिरलं तर मायनस पाहिजे आणि अँटी क्लॉकवाईज फिरलं तर प्लस, या कॅन्टिलिव्हर बीम मध्ये. त्याच्यानंतर मुवमेंट ऍट पॉईंट बी. मग आता बी वर घेतला, बी वर घेतला तर मग आता पहिल्या ज्यावेळेस ए वेळेस घेतला होता आपण ए वर, ते ए वाला लिहिला नाही, तर बी वर घेतला तर बी वाला लिहू काय? नाही, सी आणि डी घेतला. मग आता सी आणि डी मध्ये सांगा आपल्याला डिस्टन्स किती आहे? सी आणि डी मध्ये डिस्टन्स किती आहे? पहिले बी पासून तर सी पर्यंत डिस्टन्स आहे. आता बघा, ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स आहे 1.5 आणि हे आहे 1. ए पासून तर बी पर्यंत ही किती होऊन जाईल? 0.5. हे डिस्टन्स होऊन जाईल 0.5 आणि हे डिस्टन्स किती होऊन जाईल? टोटल डिस्टन्स आहे 2.5. समजा टोटल डिस्टन्स किती आहे? 2.5. 2.5 मधून हा 1 मायनस केला तर किती उरला? 1.5. 1.5. आता बी वर घेतला तर आता सी आणि डी चे फोर्स घेतले. सांगा हा कसा फिरू राहिला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 0.5. आणि हा कसा फिरू राहिला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज, म्हणजे -3 मल्टिप्लाय बाय 1.5. झालं. ज्या ठिकाणी ए वर घेतला तर त्यास 1, 2, 3 घेतले, बी वर घेतला तर 2 आणि 3, सी आणि डी घेतला. आणि ज्यावेळेस आता सी वर घेऊ तर त्यावेळेस डी वाला घेऊ फक्त. त्यावेळेस कोणता घेऊ? येतं का लक्षात? आता त्यावेळेस काय घेऊ? डी वाला. आता सी आणि डी मध्ये डिस्टन्स किती आहे? 1. तर टोटल डिस्टन्स आहे 2.5. 2.5 मधून 1.5 गेले तर 1. आणि हा कसा फिरू राहिला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज, म्हणजे की -3 मल्टिप्लाय बाय 1. समजलं का? सांगा आता समजलं का? समजलं नाही? सोपीच आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, इथे एक डायग्राम काढू आपण. ए, बी, सी आणि डी. ए वाला काय होता? -11.5. -11.5. त्यानंतर बी वाला इथे -5.5. सी वाला -3 आणि डी वाला 0. डायग्राम अशी अशी कर्व येणार नाही याच्यात. जर आपलं हे असलं काय म्हणतात युडिएल असलं तरच कर्व येते. ते याले म्हणतात बीएमडी कॅल्क्युलेशन. सोपी नाही. समजली का? सांगा. बीएम कॅल्क्युलेशन समजलं?